लहानपणी अभ्यास परीक्षेचा मोठा डोंगर वाटत होता. लहानपणी अभ्यास परीक्षेचा मोठा डोंगर वाटत होता. मोठे झाल्यावर कळले आता तोच डोंगर बरा होता. मोठे झाल्यावर कळले आता तोच डोंगर बरा होता. मोठे झाल्यावर मिळते म्हणे कसेही वागण्याचे स्वातंत्र्य सारे. मोठे झाल्यावर मिळते म्हणे कसेही वागण्याचे स्वातंत्र्य सारे. कळून चुकले हिशोब सारे, लहान असणेच होते खरे. कळून चुकले हिशोब सारे, लहान असणेच होते खरे. चिंता नैराश्य तुलना संघर्ष, असले नव्हते काही काही. चिंता नैराश्य तुलना संघर्ष, असले नव्हते काही काही. खेळणे बागडणे धडपडणे शिकणे, फक्त शाळा पुस्तक पाटी आणि वही. खेळणे बागडणे धडपडणे शिकणे, फक्त शाळा पुस्तक पाटी आणि वही. निरागसता कोमलता उत्साहाचे धन. निरागसता कोमलता उत्साहाचे धन, आठवती मज सारे ते स्वच्छंदी क्षण. आठवती मज सारे ते स्वच्छंदी क्षण. कालपण आजपण आणि उद्यापण. कालपण आजपण आणि उद्यापण, निरंतर राहो माझ्यातील बालपण. निरंतर राहो माझ्यातील बालपण. नमस्कार. आपण ऐकत आहात अत्तरकुपी, आठवणी, अनुभव आणि भावनांचा सुगंध. आज आहे 14 नोव्हेंबर, म्हणजेच बालदिवस. आपल्या सर्वांच्या मध्ये दडलेल्या लहान मुलास आणि आपल्या सर्व बाळगोपाळांना बालदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आज मी तुम्हाला एक छानशी गोष्ट ऐकवणार आहे. चला तर सुरुवात करू. काल संध्याकाळी मी ऑफिसमधून घरी बाईकवर निघालो होतो. वाटेत सिग्नल लागला म्हणून थांबलो. ऑफिसमध्ये कामाचं इतकं प्रेशर होतं की मी त्याच विचारात होतो. तेवढ्यात मागून एक आवाज आला, दादा फुलं घेता का? मी माझ्या विचारात गुंग असल्याने त्या मुलाकडे दुर्लक्ष झालं. मी काहीच रिप्लाय दिला नाही. थोड्या वेळात पुन्हा तो मुलगा समोर आला आणि हाक मारली, दादा प्लीज एक तरी फूल घ्या ना, फक्त 10 रुपयाला आहे, प्लीज घ्या ना, आज माझा वाढदिवस आहे. माझं लक्ष त्याच्याकडे गेलं. चुणचुणीत मुलगा होता. जुने असले तरी नीटनेटके कपडे होते. हातात सुंदर गुलाबाची फुलं होती आणि चेहऱ्यावर खळखळणारं हास्य. पाहता क्षणी त्याचं व्यक्तिमत्व माझ्या मनात घर करून गेलं. मी त्याला विचारलं, आज वाढदिवस आहे का बाळा तुझा? तुझं नाव काय आहे? त्याने हसून सांगितलं, माझं नाव अमोल. अरे वा, किती छान नाव आहे. बरं, दे मला 10 गुलाबाची फुलं. त्याने हसत हसत आनंदाने गुलाब माझ्या हातात दिले. मी त्याचे पैसे दिले आणि त्यातील एक गुलाब त्याला दिलं. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाळा तुला. खूप शिक आणि मोठा हो. त्याला हे ऐकून खूप आनंद झाला. मी बाईक साईडला लावली आणि अमोलला बोलावून म्हटले, चल तुला कोणता केक आवडतो सांग बरं, आपण तुझा वाढदिवस साजरा करू. तो म्हणाला, दादा मला केक नको, मला पुस्तक हवंय, द्याल का? मला आश्चर्य वाटलं की या वयातील मुलं खेळणी, कपडे आणि खाण्याच्या गोष्टी मागत असतात, पण याने पुस्तक मागितलंय. मी ते त्याला घेऊन दिलं. तो म्हणाला, दादा मला शिकून खूप मोठं व्हायचंय आणि माझ्यासारख्या मुलांचे वाढदिवस छान साजरे करायचेत. त्याचे हे विचार ऐकून मी थक्क झालो. मोठे झाल्यावर आपल्यातला हा निरागस आणि उदार भाव कुठे निघून जातो? खेळण्या बागडण्याच्या वयात तो कुटुंबासाठी हातभार लावतोय. त्याचं बालपण यामध्ये कुठेतरी हरवून जातंय. मी त्याला म्हटलं, तुला जितकं शिकायचं आहे तितकं शिक.
तुझ्या शिक्षणाची जबाबदारी आजपासून माझी. पण हो, तू तुझं बालपण आनंदाने जगून घे. पुन्हा हे दिवस मिळवता येत नाहीत. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद माझ्यातील बालपण जगून गेला. याबद्दल आपल्याला काय वाटलं, ही गोष्ट आपल्याला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आपला अभिप्राय नक्की कळवा. तुम्हाला माझे सादरीकरण आवडतंय का हे नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब